जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा नमो काळ कौतुहाळ नमो चक्र चालका गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवाधी विश्वेशा नमो रूपाष्टादिशा व्यापका नारायणा नमो सकळ गर्भोद्भवा नमो चित्त चालक भावा नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करो जरी चरणात साथिया जरी चरणात साथिया जरी चरणात साथिया पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी तुकोबारा जगताच्या मालकाला नमस्कार करतात परमात्म्याला नमस्कार करतात पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या देवाला नमस्कार करतात बरं का त्याची कारणे पुष्कळ आहेत का नमस्कार करतात तर हा देव सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो म्हणून नमस्कार करतो बरं का सगळ्यांपेक्षा वेगळा हा एकटा आहे शंकराचार्य सांगतात हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे समचरण सरोजम सांद्रलीला बुदाभं जघननीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुळसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामी बर का शंकराचार्य सांगतात की हा जो देव आहे याचे दोन्ही हात कमरेवर आहेत हा समदृष्टीने पाहतो याचे समान पाय आहेत आणि याच्या गळ्यामध्ये प्रफुल्लित तुळशीच्या माळा आहेत चांगल्या हिरव्यागार तुळशीच्या माळा आहेत बर का असा हा तेजस्वी गोजिरा परमात्मा या ठिकाणी उभा आहे आणि अशा भगवंताला आम्ही नमस्कार करतो असं शंकराचार्य सांगतात सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि बरं का अशा पासणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचे या ठिकाणी आम्ही नमन करतो त्यालाच नमस्कार करतो म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या बरं का हा वेगळा परमात्मा सगळ्यांपेक्षा वेगळा एकटा बरं का सगळ्यांपेक्षा वेगळा का बरं वेगळा बाकीचे याच्यासारखे नाहीत का तर हो बाकीचे याच्यासारखे नाहीत मुख्य 10 अवतारांपैकी 3 अवतार मुख्य आहेत एक रामाचा कृष्णाचा आणि पांडुरंगाचा 3 अवतार मुख्य आहेत या तिन्हीचाही जर विचार केला तर धनुर्धारी रामाचे बाण मारण्याकरता पुढे मागे होता आणि कृष्णाच्या तर पायाचा विचार केला तर तो 3 जागी वाकडा आहे बरं का घोट्यात गुडघ्यात आणि कमरेत 3 जागी वाकडा आहे ज्ञानोबा सांगतात त्रिभंगी देवुडा ठाण मांडोनिया त्रिभंगी देवुडा ठाण मांडोनिया त्रिभंगी देवुडा मांडोनिया त्रिभंगी देवुडा मांडोनिया त्रिभंगी देवुडा मांडोनिया त्रिभंगी देवुडा मांडोनिया
त्रिभंगी देवोडा मांडोनिया माय त्रिभंगी देवोडा मांडोनिया माय त्रिभंगी देवोडा मांडोनिया माय कल्पद्रुमा तरी वेणू वाजवे तू आहे कल्पद्रुमा तरी वेणू वाजवे तू आहे त्रिभंगी देवडा ठाण मांडुनिया माये कल्पांध्रू मातळी वेणू वाजवित आहे गोविंदू माये गोपाळू. ज्ञानोबा सांगतात की हा देव तीन जागी वाकडा आहे. घोट्यात वाकडा आहे, गुडघ्यात वाकडा आणि कमरेत एक वाकडा आहे बरं का. तीन जागी वाकडा. पण हा जो देव आहे कृष्ण परमात्मा तर तो 1.5 पायावर उभा आहे. तुकोबा सांगतात देहुडा चरणी वाजवी तू वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा बरं का. हा 1.5 पायावर उभा आहे. पण हा जो पांडुरंग परमात्मा आहे याचे पाय समान आहेत बरं का. कसे आहेत याचे पाय समान आहेत. याच्या तर पायाचा विचार केला तर याचे पाय समान आहेत. याचे दोन्ही हात कमरेवर आहेत बरं का. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत आणि सगळे भक्त मिळून असणारे याची महती गात आहेत. असा हा देव या ठिकाणी उभा आहे. समचरण दृष्टी विठेवारी साजी रे समचरण दृष्टी विठेवारी साजी समचरण दृष्टी विठेवारी साजी समचरण दृष्टी विठेवारी साजी समचरण दृष्टी विठेवारी साजी रे समचरण दृष्टी विठेवारी साजी समचरण दृष्टी विठेवारी साजी समचरण दृष्टी विठेवारी साजी येथे माझे हरी व्रतीरा येथे माझे हरी व्रतीरा आणि गगन माई कमला आणि गगन माई कमला तेथे माझ्या हरी व्रती व्हावं तेथे माझ्या हरी व्रती व्हावं आणि गगन माई कमल आणि माई कमल समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो बरं का. या देवाचं वैशिष्ट्य आहे. याचे दोन्ही असणारे हात कमरेवर आहेत. समचरण दृष्टी याची दृष्टी सम आहे. पण तुकोबा यांचे जे लहान भाऊ आहेत कान्होबा ते म्हणतात की या देवाचे डोळे हलतात बरं का. घड्याळातला जसा काटा हलतो तसा सगळीकडे पाहतो पण तो काही आपल्याला दिसत नाही पण हालतो हे त्यांचं म्हणणं आहे बरं का. गाथ्यामध्ये अभंग आहे त्यांचा डोळा हलतो देवाचा. का बरं हलतो आपल्याला तर समज दिसतो पण या ठिकाणी तुकोबा सांगतात याची दृष्टी सम आहे पण कान्हो महाराज सांगतात ते नाही बरं का. जरी हा सम पाहत असला तरी याचे असणारे बुबळं सगळीकडे फिरतात बरं का. का बरं फिरतात. या मृत्यू लोकामध्ये इहलोकामध्ये माझं कोण आहे का माझा भक्त कुणी आहे का हे पाहण्याकरता हा देव असणारं सगळीकडे आपली दृष्टी फिरवतो आणि एकदा काच तिथं त्याला भक्त सापडला की मग असणारी त्याची परत दृष्टी सम होते. ह्या देवाचं वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणून नमस्कार करतोय पांडुरंगा करू प्रथम नमन. म्हणून आम्ही नमस्कार करण्याचं कारणच हे आहे बरं का. सगळ्यापेक्षा वेगळा आहे.
नोहे तर सगळे देव याच्या हाताखाली आहेत बरं का. जेवढे 33 कोटी देव आहेत, 33 प्रकारचे देव आहेत, तेवढे सगळे याच्या हाताखाली आहेत बरं का. आणखीन या देवाचं वैशिष्ट्य काय तर हा देव भाव पाहतो बरं का. प्रमाण आहे तुकोबारायांचं गाथ्यातला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा बरं का. तुकोबारा सांगतात हा देव भाव पाहतो, अन्यथा दुसरं काही पाहत नाही बरं का. आणखीन पुढे जाऊन सांगतात कसा आहे हा तर हा जो देव आहे तो उघडा उभा आहे बरं का. तर उघडा म्हणजे कसा तर प्रमाण देऊन बोलतात. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी बरं का. हा देव उघडा आला. आता उघडा म्हणजे कसा त्याला एकटाच आला होता बरं का. कसा हा एकटाच आला कारण रुक्मिणी आई साहेब पांडुरंगावर रुसून दिंडरे वनात बसल्या होत्या, पण हा एकटा शोधत पंढरपूरला आला आणि भाव पाहून पुंडलिकाचा भाव पाहून देव त्या ठिकाणी स्थिरावलाय, म्हणून उघडा या त्या ठिकाणी शब्द वापरला बरं का. परमार्थाचं वैशिष्ट्य आहे देव उघडा बरं का. उघडे पंढरपुराशी आले, देव उघडा, गुरु उघडा बरं का. गुरु सुद्धा उघडाच आहे परमार्थामध्ये. आणि मंत्रही उघडा. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण मना, तुटती यातना गर्भवासा बरं का. प्रमाण देऊन बोलतात. गुरुही उघडा बरं का. उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती. तुकोबारा हेही सांगतात श्री गुरु उघडा, गुरु उघडा, मंत्र उघडा, देवही उघडा. हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे असणारं वैशिष्ट्य पाहूनच आम्ही या ठिकाणी भगवंताला नमस्कार करतोय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. पावड झालो चराचरी दुसरे चरणा संताच्या. दुसराच नमस्कार महात्म्याला करतात. आधी करून ज्ञानोबारायांना, नाथरायांना, नामदेवरायांना, या सगळ्या संत महात्म्यांना, दादांना, आधी करून दत्तात्रय महाराजांना सुद्धा नमस्कार करतात. दुसरे चरणा संताच्या महात्म्याला नमस्कार करतात. का बरं नमस्कार करतात महात्म्याला? त्याचं कारण आहे महात्म्याचा महिमा आपल्याला कळत नाही बरं का. एकतर महात्मा समजत नाही
आणि समजून तर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी लीनच व्हावं लागतं बरं का. प्रमाण देऊन बोलतात तुकोबारा. त्या ठिकाणी शहाणपणा दाखवून काही जमत नाही महात्म्याच्या ठिकाणी बरं का. तिथं लीनच व्हावं लागतं. लाजे त्याशी वाटा नाही, जाणे अंतरीचे तेही, लीन होता काही होऊ नये दे वेगळे. लीनच व्हावं लागते ठिकाणी बरं का. महात्म्याच्या ठिकाणी लीनच व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणतात ते काही आम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण आमचं पाया पडणं हे आमचं भांडवलच आहे. पाया पडावे हे माझे भांडवल, सरती हे बोल कोठे पायी. किंवा आणखीन सांगतात नमावे पाय हे माझे आशीर्वाद हित तुमचिया, आशीर्वाद हित तुमचिया, आशीर्वाद हित तुमचिया, आशीर्वाद हित तुमचिया. नमावे पाय हे आमचे उचित, नमावे पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित, पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित, नमावे पाय हे माझे उचित. आशीर्वाद हित तुमचिया, आशीर्वाद हित तुमचिया. आशीर्वाद हित तुमचिया, आशीर्वाद हित तुमचिया. नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमचिया. बरं का. तुकोबारा सांगतात की नमावे पाय हे माझे उचित, पाया पडणं हे आमचं भांडवलच आहे बरं का. कामच आहे आमचं ते महात्म्याच्या ठिकाणी. मग प्रश्न निर्माण होतो महात्मे कुणाला म्हणायचं बरं का. महात्मे म्हणजे काय, महात्मे कोण असतात आणि कुणाला म्हणायचं महात्मे, या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबाराय देतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा, संत गेले आले हरिदासाचे थाट. बरं का. ज्ञानोबाराय सांगतात मी मोठा नाही. मग कोण मोठे, तर ज्ञानोबारायच उत्तर देतात त्याचं. कोण मोठे, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. महावैष्णव निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. महावैष्णव दीन, महावैष्णव दीन,
आले हरिदासाचे कोण मोठे तर ज्ञानोबा सांगतात मी मोठा नाही बरं का. निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई ते तापन नारायण जपतसे आले हरिदासाचे थाट. बरं का कोण मोठे आहेत तर हे 4 जण 5 जण मोठे आहेत. कोण तर निवृत्ती सगळ्यात मोठे आहेत बरं का. ते संत वैष्णव आहेत बरं का. सगळ्यात मोठे महात्मे ते आहेत. दुसरे म्हणजे सोपान काका बरं का. ते सुद्धा महावैष्णव आहेत. जरी माझ्या वयाहून लहान असले तरी ज्ञानाहून ते माझ्याहून मोठे ते ज्ञानोबा सांगतात. मुक्ताबाई ते तापन नारायण जपतसे. आणि मुक्ताबाईचा तर अधिकार सगळ्यात मोठा बरं का. मुक्ताबाईचा अधिकार सगळ्यात मोठा. ती स्वतःही नामस्मरण करते आणि दुसऱ्यालाही घ्यायला लावते. यालाच म्हणायचा महावैष्णव महात्मा बरं का. हे खरे महात्मे आहेत बरं का. आधी करून दादा महात्मे दत्तात्रय महाराज महात्मे आहेत. यांनी जगाच्या कल्याणाकरता असणारे अनेक प्रयत्न केले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी यांना महात्मे म्हणायचे बरं का. आणखीन प्रमाण देतात उपकारासाठी केले हे उपाय बरं का. तुकोबारा सांगतात की महात्म्याचे जगावर उपकार आहेत म्हणून महात्म्याच्या ठिकाणी लीन व्हावं लागतं आणि आम्ही तेच करतोय लीन होतोय. म्हणून दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका विठ्ठल. उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा मौजे तेलगाव पाटी या गावातील जागृत देवस्थान दत्तात्रयांच्या समोर आजची ही सेवा आहे. ही सेवा नैमित्तिक नसून नेमाची सेवा आहे बरं का. पंचक्रोशीतल्या सर्व गावांनी मिळून सर्व लोकांनी मिळून हा केलेला नियम आहे की दर पौर्णिमेला दत्तात्रयांच्या समोर कीर्तन ठेवायचं बरं का. ही परंपरा पहिल्यापासूनची आत्तापर्यंतची असणार ही परंपरा आहे. त्या परंपरेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली व तसेच दत्तात्रयांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली बरं का. ज्ञानोबा सांगतात दत्तात्रय योगी आहेत आणि महादेव योगीराज आहेत. श्रीकृष्ण योगेश्वर आहेत तर ज्ञानोबा योग्यांची माऊली आहेत आणि तेच ज्ञानोबा दत्तात्रयांना योगी म्हणतात बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी ब्रह्मपदी बैसला. असा एक भगवान परमात्मा आहे जो शिखरावर बसलेला आहे बरं का. तपश्चर्या करत आहे. 5 मुद्रा आहेत. त्या 5 मुद्रेपैकी एका मुद्रेचा अंगीकार दत्तात्रयांनी केलाय ती म्हणजे खेचरी मुद्रा बरं का. खेचरी मुद्रेचा अंगीकार केला दत्तात्रयांनी.
5 मुद्रा आहेत. भूचरी म्हणजे खाली बघून देवाचं नाव घ्यायचं. खेचरी वरी बघून देवाचं नाव घ्यायचं. चाचरी समोर बघून देवाचं नाव घ्यायचं. आलक्ष आणि आगोचरी, आलक्ष म्हणजे डोळे मिटून भगवंताचं नाव घ्यायचं. बरं का, या 5 मुद्रा आहेत. 5 मुद्रेपैकी जी दुसरी मुद्रा आहे त्याचा अंगीकार दत्तात्रयाने या ठिकाणी केला. मुद्रा लावणी खेचरी ब्रह्मपदी बैसला. आणि हे मुद्रा धारण जो करतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. आणि दत्तात्रयाने ब्रह्मपदाची त्यांना प्राप्ती झालेली आहे या दुसरे मुद्रेने. पण जी आलक्ष नावाची मुद्रा 5वी मुद्रा आहे त्या मुद्रेने प्रत्यक्ष आत्माच हरी दिसतो असं ज्ञानोबराय सांगतात. बरं का, नाथरा प्रमाण देतात. आता मुद्रा ते 5वी लावणी आलक्ष, लावणी आलक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. तो प्रत्यक्ष आत्मा हरी दिसतो, देव दिसायला लागतो. त्याचं कारण आहे आलक्ष जी मुद्रा आहे ती डोळे मिटून भगवंताचं नाव घ्यायची. बरं का, अशी असणारी मुद्रा 5 मुद्रा आहेत. त्या 5 मुद्रेपैकी दत्तात्रयाने दुसरी मुद्रा धारण केली आहे. खेचरी नावाची मुद्रा धारण केली आहे, जी वरी बघून देवाचं नाव घ्यायचं, आकाशाकडे बघून. आणि त्या मुद्रेने असणारं ब्रह्मपदाची प्राप्ती होते असं ज्ञानोबराय सांगतात. पण कुठे बसलाय हा पुरुष, तर पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. हा आगळा वेगळा पुरुष आहे. मुद्रा लावणी खेचरी ब्रह्मपदी बैसला असे हे दत्तात्रय आहेत. वारकरी संप्रदायात 3 पंथ आहेत. त्याच्यापैकी एक जो आहे तो दत्तपंथ आहे, दुसरा नाथपंथ आणि तिसरा चैतन्य पंथ. नाथपंथामध्ये ज्ञानोबराय येतात. बरं का, जी नवनाथांची परंपरा आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबराय येतात. निवृत्तीनाथांच्या नंतर ज्ञानोबराय. चैतन्य पंथामध्ये तुकोबराय येतात, तर दत्तपंथामध्ये नाथराय येतात. बरं का, जनार्दन स्वामी नाथराय हे सगळे जे आहेत ते दत्तपंथामध्ये येतात. आणि या तिघाचा समूह मिळून वारकरी संप्रदाय बनला. त्याच्यामध्ये जो एक आहे तो दत्तपंथ आहे. असे असणारे दत्तात्रय त्यांच्या असणारी आज सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली आहे. ही सेवा नेमाची सेवा आहे. पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांनी मिळून हा या ठिकाणी नियम ठेवलेला आहे. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात, तुमच्या लागलो, तुमच्या लागलो निज चरणात, सेवे लागी सेवक झालो, 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 लागलो निज चरणात, तुमच्या लागलो निज चरणात, स्वामी तुकया देव यावरी न करावे, तुकोबराय म्हणतात आम्ही सेवक आहोत फक्त. बरं का, आम्ही सेवकरी आहोत.
निमित्त मात्र आम्ही या ठिकाणी उभा आहोत. करून घेणारा तो एकटा आहे बरं का. हे सगळं काही त्याच्या हातात आहे. म्हणून आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सगळं काही त्याच्या हातात आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. एवढं मात्र आहे की आज दत्तात्रयांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. जलमालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. बरं का, दत्तात्रयांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याच निमित्त तुकोबारा दत्तात्रयांचं वर्णन करतात. पाणी पात्रा दिगंबरा हस्तकरा सारिके. बरं का, भगवंताचं वर्णन करतात. हा अभंग तुकोबारांचा. पण 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, हा अभंग देवडीकर गाथ्यामध्ये सापडत नाही बरं का. त्या गाथ्यामध्ये देवडीकर कृत जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सापडत नाही आणि तोच गाथा खरा आहे. म्हणून हा अभंग क्षपक मानला जातो. पण पाणी पात्रा दिगंबरा हस्तकरा सारिके हा मात्र अभंग तुकोबारांचा आहे. हे वर्णन तुकोबारायांनीच केले. असो, आजची ही सेवा दत्तात्रयांची आहे. त्या निमित्त तुकोबारा सांगतात, म्हणून या शरण जावे सर्व भावे, देवासी तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा भगवंताला शरण जा म्हणून सांगतात बरं का. भगवंताला शरण जा. का बरं शरण जा देवाला? पण कुणाला शरण जावं हे याचा आपण आज विचार करणार आहोत. आणि पहिल्यांदाच तुकोबारा म्हणून शरण शब्द वापरतात बरं का. म्हणून या शब्दाचा अर्थ आहे हे करावंच लागतं बरं का. म्हणून या शब्दाचा अर्थ आहे हे तुम्हाला केलंच पाहिजे याचा अर्थ होतो. म्हणून या शरण जावे, भगवंताला शरण जा. का बरं शरण जा देवालाच? त्याचं कारण तुकोबारा सांगतात. कारण आपण देवाचे अंश आहोत बरं का. आपण देवाचे अंश आहोत, एक भाग आहोत आपण देवाचा. आणि जो आपला मालक आहे त्याला आपण शरण गेलंच पाहिजे बरं का. गेलं पाहिजे. नौकर आपल्या मालकाला शरण जातो बरं काय, सगळ्यांना माहीत आहे. पण तुकोबारा उदाहरण देतात. गंगा जशी सागराला शरण जाते, किती जरी त्यांचा मोठा अधिकार असला तरी तिला शेवटी सागराकडेच जावं लागतं. मासा पाण्यात शरण जातो, लेकरू आई शरण जातं, तसं भक्ताने देवा शरण गेलं पाहिजे बरं का. आपण देवाला शरण गेलं पाहिजे. प्रमाण देतात तुकोबारा. गंगा गेली सिंधूपाशी, तिने अवहेरली तिशी, तिने जावे कवना ठाया, वेगी सांगा पंढरीराया. जळकोपे जळचरा माता बाळा वेगी थारा, तिने जावे कवना ठाया, वेगी सांगा पंढरीराया. बरं का, तुकोबारा सांगतात. देवाला विचारतात. गंगा जशी सागराला शरण जातं, मासा पाण्यात शरण जातो, लेकरू आई शरण जातं, तसं आम्ही तुम्हाला देवा शरण येऊ. आणि गेलंच पाहिजे तुम्हाला शरण. कारण आम्ही तुमचे अंश आहोत, आम्ही तुमचा एक भाग आहोत. म्हणून शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जा. म्हणून या ठिकाणी म्हणून शब्द वापरतात. म्हणून या शरण जावे म्हणून शब्द वापरतात त्या ठिकाणी. कारण भवसागर तारून जायचं असेल तर एकच साधन आहे, देवाला शरण जावं लागेल. तर का आणखीन जरा सोपं प्रमाण देतात. त्या देवाला आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणिया. आपुला तो एक, देव करुणिया.
प्रमाण देऊन बोलतात तुकोबार आहे. काय म्हणतात तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नवे. बरं का, याला शरणच जावं लागेल. शरण गेलं तर हा आपलासा होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून आपण याला शरण गेलं पाहिजे, मग आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. तेने विन जीवा सुख नोये. बरं का, त्याला शरणच गेलं पाहिजे. म्हणून शरण जा त्या ठिकाणी. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून त्या ठिकाणी देवाला शरण जा. म्हणून भगवंताला शरण जावे. कारण भवसागर तारून जायचं असेल तर भगवंताला शरण जावं लागेल. अन्यथा इंद्रादिक ब्रह्मादिक देवाच्या तर आपण पूजा करत बसलो, यज्ञ करत बसलो तर असणार त्याचा काही फायदा होणार नाही. कारण अनेक साधनं केलीत तुकोबाराय म्हणतात, अनेक साधनं केलीत आम्ही त्याची. ज्ञानोबाराय सांगतात योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. इंद्रादिक ब्रह्मादिक देवांची तर पूजा केली तरी आमचा काही उपयोग होणार नाही. म्हणून याला शरण जा. नाथराय सांगतात सांडोणी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन ते देवची मृत्यूग्रस्त पूर भज त्याचे मरण कोणावरी. त्याला शरण जा. अन्यथा तुम्ही याला शरण न जाता इंद्रादिक ब्रह्मादिक देवाची तर पूजा करत बसलात
तर असणारा काही तुमचा फायदा होणार नाही, उलट अहंकार येईल, दंभ येईल तुम्हाला. हे नाथराज सांगतात. 42 वयात त्याच्यापैकी ही एक ओवी आहे. सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवची मृत्यूग्रस्त पूर्ण. बरं का, त्यांना मरण आहे आणि ज्यांना मरण आहे त्यांचा नाश आटळा. आपल्याला मरण आहे म्हणून आपला नाश आटळा. त्यांचंही तसंच आहे. जोपर्यंत पुण्य तोपर्यंत त्यांचं पद आहे, ते आहेत. अन्यथा एकदा का असणारं पुण्य संपलं, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जव पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून या ठिकाणी असणारं भगवंताला शरण जा. बरं का, म्हणून शरण जा या ठिकाणी. आणखीन प्रमाण देतात. मुद्दल इंद्राची दशा पाही, जे देहचे 14 यांना मरण आहे आणि ज्यांना मरण आहे त्यांचा नाश आटळा. यांचं तसंच आहे. यांचं जोपर्यंत पुण्य तोपर्यंत ये आहेत, अन्यथा पुण्य संपले की परत यांना मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. हा देवाचा अनुभव आहे स्वतः. बरं का, रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीताई साहेब एका दगडावर बसले होते. बसल्यानंतर पाऊस सुरू झाला. निसर्गरम्य वातावरण होतं. तिथं कोणच नव्हतं, फक्त पावसाचे किडे येतात लांब लांब, त्यांना आपण पैसा म्हणतो. ते किडे तिथून जात होते. त्याच्यातला एक जो किडा होता तो दुसऱ्या किड्याच्या पाठीवर बसून जात होता. आणि अचानक देवाचं लक्ष तिकडे गेलं आणि देव लगेच लक्ष्मणाला सांगतात, अरे लक्ष्मणा ऐक, तो जो एक किडा पाठीवर बसलाय तो मागल्या जन्मीतला इंद्र होता. त्यानं माझं नाव घेतलं आणि घेतल्यानंतर परत असणारा इंद्रपदाला प्राप्त झाला आणि आता मृत्यू लोकातून किडा झाला. आता त्याला खुर्चीवर बसायची सवय. आता बसण्याची सवय असल्या कारणाने मानात चलावं म्हणून असणारा तो त्याच्या पाठीवर बसून चालू लागला. बरं का, त्याला ती सवयच लागली आता. असं देव स्वतः लक्ष्मणाला सांगतात. म्हणून ध्यानात ठेवा, जोपर्यंत पुण्य तोपर्यंत सगळं काही आहे. आणि एकदा का पुण्य संपलं की पुन्हा परत पदावून खाली यावं लागतंच. म्हणून ते काही आपला उद्धार करू शकणार नाही. तेच नाही, अन्यथा दुसरेही देव काही आपला उद्धार करू शकणार नाही. तुकोबाराय सांगतात, त्यांना जेवायला भेटत नाही, आपला काय उद्धार करते. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते खेते. चंदरी हेंदरी दैवते, चंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते खेते. कोणती पूजिती भूते खेते. आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटाची रडते. मागती सुते अवदान, आपले इथे आणि कापी, आपले इथे आणि शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते खेते. आपुल्या पोटाची रडते, मागती क्षिते अवदान. आपुल्या इच्छा निका पिढी, काय देईल ते बराडी. स्वतःच्या भुकेसाठी रडणारे देव आपल्यावर काय कृपा करतील. म्हणून तिकडे जाऊ नका. मग कुठे जा तर याला शरण जा. ज्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत अशा देवाला शरण जा. मग प्रश्न निर्माण होतो, त्यालाच का शरण जायचं. बरं का, त्याच देवाला का शरण जायचं, तिथेच का शरण जायचं. तर तुकोबाराय सांगतात, हा एकटा असा आहे की आपला उद्धार करेल. हा देव उदार आहे. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी. अनंत
म्हणत हे थोरी गरजता ती पवाडे आईसा कळला हा निर्धार माझा तुझ न पडे विसर अससी देऊनिया भार राहे अभ्यंतर मज जवळी. बर का तुकोबराज सांगतात हा देव उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाचे प्रीती विटे उभा राहिला. आणि हा देव भाव पाहतो तसाच हा उदार सुद्धा आहे बर का. हा उदार हा देव. आणि भवसागर तारून जायचा असेल तर या एकट्याला शरण जा. भवसागर तरता भवसागर तरता कटीकर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी मोळने घे जगजेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपोलिया. बर का स्पष्टपणे तुकोबाराज सांगतात की चिंता करू नका हा देव पहिलं तीरावर उभा आहे. पहिलं तीरावर म्हणजे कुठे या ठिकाणी प्रश्न निर्माण करतात. ज्ञानोबाराज उत्तर देतात. आडवा हे भीमा तारावया देहात्मा पहिलं तिरी रे परमात्मा मध्य राहिला पुंडलिक या तिहीचे दर्शन
प्राण्या नाही जन्म मरण पुनरपी आगमन येथ बोलिले जे नाही. एकदा का या देवाच्या पहिल्या तीरावर म्हणजेच मध्यभागात चंद्रभागा आहे, त्याच्या पहिल्या तीरावर पुंडलिक राय आहेत आणि पुंडलिक रायांच्या मंदिरापासून असणाऱ्या पाठीमागे देवाचं मंदिर आहे. म्हणजेच पहिल्या तीरावर देव उभा आहेत. आणि तुम्ही चिंता करू नका, हा देव त्या ठिकाणी उभा आहे. मग काय करा, त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. बरं का, म्हणजे त्याला काय करा, त्याला शरण जा, म्हणजे तो अभय देईल, उद्धार करील आपला. भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया, म्हणजेच तो आपल्यासोबत राहील आणि आपला उद्धार करेल, आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून हे करा. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, म्हणून याला शरण जा. बरं का, आणखीन पुढे सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलतो, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच एकू. अर्जुना ध्यानात ठेव, मला जो शरण आला त्याचा मी उद्धार केला. मग तो कसल्याही भावाने येऊ दे, वैर भावाने दैत्य शरण आलेत त्यांचा उद्धार केला, प्रेम भावाने भक्त शरण आलेत त्यांचाही उद्धार केला. आणि एकदा का मला जे शरण आलेत तर देव त्यांचा गुण पाहत नाही, दोष पाहत नाही, त्यांचा उद्धार करून टाकतो. ही शरण गेलेली ताकद आहे याच्यात. अजामिळ एवढा पापी फक्त एकदा नाव घेतलं तर त्याचा उद्धार केलाय, शरण गेलाय त्या ठिकाणी. गणिका वेश्या होती, प्रल्हाद लहान होता तरी उद्धार केलाय. खांबात येऊन असणारे त्याच्या वडिलाला हिरण्यकश्यपाला मारलं, शरण गेलेल्याचा उद्धार केलाय. उपमन्याला आला, वाटीभर दूध मागितलं, क्षीरसागर देऊन टाकला, शरण गेलेली ताकद आहे. म्हणून या शरण जावे, म्हणून शरण जा. या ठिकाणी देवाच्या ठिकाणी शरण जा. प्रमाण देतात तुकोबारा, मागे शरणांगता तारिळे भवूत मनती दिनानाथ आपुलिया. बरं का, तुम्हाला अत्यंत असणारं पहिल्यापासून तुम्ही अनेकांना शरण गेलेला तारले तुम्ही त्यांना. म्हणती दिनानाथ आपुलिया, म्हणून तुम्हाला असणारं दिनानाथ म्हणतात. कुणा कुणाला तारलंय, कसं तारले तुकोबारा सांगतात. प्रल्हाद अग्नीत रक्षिला जळात शिराचा सागर उपमन्यू. प्रल्हादाला अग्नीत ठेवलं तरी असणारे त्या ठिकाणी तुम्ही त्याचं रक्षण केलंय. आणि उपमन्याने वाटीभर दूध मागितलं, क्षीराचा सागर देऊन टाकला, दुधाचा धबधबाच दिला. बरं का, आणखीन सांगतात पुढे, अजामिळ एवढा पापी होता तरी त्याचा उद्धार केला. पाहिला परा नाही अतिकुळ तारीला अजामिळ गणिका भिल्ली. शरण गेल्यानंतरची स्थिती आहे असणार, तुम्ही त्या ठिकाणी त्याला तारले. म्हणून सांगतात पहिल्यांदाच, मागे शरणांगता तारिले बहुत. बरं का, पांडवांना असणारं संकट पडलं, ते तुम्हाला शरण आले, त्यांचाच विजय करून दिला तुम्ही, त्यांच्याच बाजूने उभा टाकला देवा. पांडव संकट बड पडता जड भारी त्यांचा कैवारी नारायण. पाहिले अपरा नाही अतिकुळ तारीला अजामिळ गणिका भिल्ली. बरं का, अनेकांना तारले तुम्ही. असे अनेक जण आहेत की जे शरण गेले त्यांचा उद्धार केला, वैरभावाने शरण गेले त्यांचाही उद्धार झाला. उदाहरण द्यायचं झालं तर पुतना आहे. पुतना वैरभावाने असणाऱ्या स्थानामध्ये विष भरून देवाला मारण्याकरता आली. आल्यानंतर देवाने असणारं स्तनपान करायला लागली, दूध झालं, सगळं विषही गेलं. शेवटी असणारं देव रक्त ओढू लागले, जीव ओढू लागले, शरण गेली. त्या ठिकाणी देवाने त्याला सायुज्यतात नावाचा मोक्ष प्रदान केला. जी मुक्ती आपल्या आईला दिली नाही ते असणारं राक्षसी पुतनाला दिली आहे. शरण गेलेली ताकद आहे. वैरभावाने जरी शरण गेला तरी उद्धार आहे. ज्ञानोपरा प्रमाण देतात, तुवा सनकाधिकाचे निमाने
तुहा सनकादिकाचे निमाने सायज तू सौरुसू धिदला पुतने जे विषाचे स्तनपाने मारू आली. बर का, शरण गेली वैरभावाने तरी भगवंताने त्या ठिकाणी उद्धार केला. म्हणून शरण जा, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठोबार. दुस्तर नदीचा. आपला विषय चालू होता पुतनाला सायुज्यातनं मुक्ती दिली. वैरभावाने जरी शरण गेलेली असली तरी उद्धार झाला. या ठिकाणी प्रेम भावाने भक्त शरण गेलेत उद्धार झाला. प्रल्हाद प्रेम भावाने शरण गेला उद्धार झाला. उपमन्यू प्रेम भावाने शरण गेला उद्धार झाला. ध्रुव बाळ होता, लहान होता, 1-2 वर्षाचा असेल, भगवंताची तपश्चर्या केली, प्रेम भावाने शरण गेला, त्याचाही उद्धार झाला. कधी न ढळणारं पद दिलं भक्ताला. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. बर का, क्षीराचा सागरू उपमन्यू. बर का, स्पष्टपणे तुकोबारा सांगतात लहान जरी होता तरी भगवंताचं प्रेम भावाने भगवंताला शरण गेला. म्हणून असणारच कधी न ढळणारं पद, आढळ पद असणारं ध्रुवाला त्या ठिकाणी बसवलं. म्हणून शरण जा असा हा देव आहे. तो आपल्याला अभय देईल, आपला उद्धार करेल. जन्म मरणाच्या फेऱ्यातून देव आपल्याला मुक्त करेल. म्हणून शरण जा, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. फक्त तो भाव पाहतो. तो कसला जरी असला तरी तो भाव आहे, पण शरण जाणं महत्वाचं आहे. कर्मातून निवृत्त व्हायचं असेल तर त्याला शरण जा, कारण कर्म कुणाला चुकत नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कर्मातून मुक्त करेल तो आपल्याला. बरं का, कर्म 3 आहे, 3 प्रकार आहेत कर्माचे. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. याच्यातून तर मुक्त व्हायचं असेल तर याला शरण जावं लागेल. तो हा उतरील पार, मग आपला मदत करेल आपल्याला. कारण कर्म कुणाला चुकत नाही. प्रत्यक्ष देवाला चुकलं नाही, आपल्याला काय प्रमाण देव.
देवाला चुकलं नाही, प्रमाण वेगळं देतात. करमे दशरथ वियोगी मेला, करमे श्रीराम वनवासा गेला, करमे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी परेशी गभारा सादर. बरं का, कर्मे झाला निर्वंश. कर्म कुणालाही चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, देवाच्या वल्लाला चुकलं नाही. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्म भोगावंच लागतं, त्याला काही उपाय नाही. आणि या कर्माच्या बंधनातून तर सुटायचं असेल, या फेऱ्यातून तर सुटायचं असेल, तर त्याला शरण जा. म्हणून या ठिकाणी शब्द वापरतात. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून या ठिकाणी त्याला शरण जा. कारण जन्म घेण्यामागे तीनच कारण आहेत. एक तर कर्म भोगण्यासाठी, दुसरं पाप, आणि तिसरं म्हणजे वासना. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. बरं का, जन्माला यावं लागतं त्याचं कारण आहे पाप, आणि दुसरं कारण आहे वासना. बरं का, जन्मा येणे घडे वासनेचे संगे, तेने झाले अंग हरिरूप. बरं का, प्रत्यक्ष तुकोबारा सांगतात या ठिकाणी. या तर फेऱ्यातून चुकायचं असेल तर एकच साधन आहे, भगवंताला शरण जा. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बरं का, मग आपल्याला हा मदत करेल, अभय देईल, आपल्याला उद्धार करेल आपला या ठिकाणी देव. आणि हे सगळं काही हा एकटाच करू शकतो, अन्यथा दुसऱ्या तेवढी काही ताकद नाही. इंद्रादिक ब्रह्मादिक आदी करून सगळे देव जरी आले तरी काही भवसागर तारून नेऊ शकत नाहीत. म्हणून याला शरण जा, याच्याशीच अनन्य व्हा. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत. शरण जा. आणि एकदा का आपण याला शरण गेलो का वज्रासारखा देव कापसासारखा मऊ होईल. याला शरण गेल्यावर एवढा हा करुणावंत आहे, दयासागर परमात्मा आहे हा. बरं का, याने अनेकांना आतापर्यंत तारलंय. बरं का, यादीच देतात तुकोबारा. कुणाच्या तर घरी काम करायला जातो, जे शरण गेले त्यांच्या घरी काम करतो. नाथरा यांच्या घरी काम केले भगवंताने स्वतः, गोरोबा काकांच्या घरी काम केले देवाने स्वतः. हा दयारूप परमात्मा आहे, करुणावंत आहे. म्हणून याला शरण जा. बहु आहे करुणावंत अनंत
हे नाम ज्या तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. बरं का तुकोबाराज सांगतात एकदा का याला शरण गेलं की आपला उद्धार होणार. बरं का हा अभय देईल, हा उद्धार करेल आपला आणि मुख्य म्हणजे आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला कुंडली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 बोला कुंडली श्री ज्ञानदेव
बाबाजी दादांच्या चरणी दत्तात्रय महाराजांच्या चरणी अर्पण करून या सभेला हेच पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलणे नव्हते मज क्षमा करे संती नोयंग भूती युक्ती तो ह्या उपदेश तुमचे बडे बडे विशेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे इथे येण्याचा योग अनिल महाराजांनी आदी करून सगळे गाव ग्रामस्थ मंडळी तसेच दत्त महाराजांची असणारी सेवा करण्याची संधी प्राप्त मिळाली सगळ्या गावांमुळे. असाच आशीर्वाद दरवर्षी राहू द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीनाथ